वांद्रे किल्ल्यावरील दारू पार्टीवरून टोलवाटोलवी सुरू आहे का असा प्रश्न उपस्थित होतोय। कारण सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी या प्रकरणाचा चेंडू पर्यटन मंत्री शंभूराज देसाईंच्या कोर्टामध्ये टोलवलाय। आशिष शेलारांनी या दारू पार्टी प्रकरणी पर्यटन खात्याकडे बोट दाखवलंय का अशी ही चर्चा रंगली आहे। कारण महाराष्ट्र पर्यटन विभागाकडून या कार्यक्रमाला परवानगी दिली होती अशी माहिती आशिष शेलार यांनी दिली आहे। मी कार्यक्रमाला गेलो, तो माझा मतदारसंघ आहे आणि त्या ठिकाणी असलेल्या कार्यक्रमामध्ये पर्यटन विभागाचा कार्यक्रम तो असल्यामुळे तिथे जाणं यात काही गैर नाही। याचा अर्थ कुठल्याही परवानग्या भंग करायला आणि मद्यपान विक्रीला कुठलीही परवानगी द्या आणि दिल्यावर जा अशी कुठलीही भूमिका सरकारची आणि माझी नाही। ज्याने कोणी गरमी दाखवली आहे ते चुकीचं आहे, त्याच्यावरही कारवाई झाली पाहिजे आणि ज्या पद्धतीने परवानग्यांचा दुरुपयोग केला आहे त्याच्यावर कारवाईचे संदेश आणि निर्देश त्या ठिकाणी दिलेले आहेत। या सगळ्या विषयात गंभीर चौकशी होईल। तक्रारदारांच्या भूमिकेवर डायरेक्ट कारवाईचे आदेश आपण दिलेले आहेत। त्याच्यातले अधिकारी सुद्धा दोषी आहेत का? थोडासा ऐतिहासिक वारसा असल्याच्यावरती परवानगी दिली जाते आणि दिली गेली नसेल तर अशा पद्धतीने कसं केलं गेलं? बघा, सगळ्या गोष्टी चौकशी देतील। परवानगी असेल तर त्याच्या अटी शर्ती भंग केल्यात, त्या कोणी केल्यात, का केल्यात याची चौकशी होईल आणि ज्याला परवानगी दिली त्याच्यावर सुद्धा फौजदारी कारवाई होईल।